त्यांनी सांगितलं हे मला काही साधं हे नाही वाटत आहे, साधा प्रकार नाही वाटत आहे, हे काहीतरी वेगळं आहे. खूप कोकणामध्ये आणि गोवा साईडला खूप जास्त प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे. आणि हे एक प्रकार म्हणजे चकव्याच्या थोडंफार सिमिलर आहे बोलू शकतो. परत काठी उचलली आणि मारतोय, दुसऱ्यांदा मारलं, तिसऱ्यांदा मारलं, मरतच नाही, तो मारत चाललाय. मग सुयोग, तू कधी चाळगत विषयी ऐकलंयस का? की लाईक ती खूप कोकणामध्ये आणि गोवा साईडला खूप जास्त प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे. आणि हे एक प्रकार म्हणजे चकव्याच्या थोडंफार सिमिलर आहे बोलू शकतो. ओके, ऐकलेत किस्से आहे त्याचे बरेच काही. ओके. आणि एक किस्सा आहे त्यातला जो असा खूप वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे बोलू शकतो की आजोबांच्या आपल्या त्या काळातला असं बोलू शकतो, म्हणजे 90s मधला. हा, ऑलमोस्ट त्या टाइमचा. तर कोकणातलंच एक गाव आहे, तिकडचा एक माणूस होता, त्याला तालुक्याला जायचं होतं काही कामासाठी. आणि संध्याकाळी त्याला लेट झाला काही कारणामुळे, आणि एक त्यांच्याकडे जायला संध्याकाळी एकच लास्ट एसटी असते 7:30 त्यावेळी तर ती एसटी ती सुटली त्याची एसटी ती. आणि आता ऑप्शन काय, कारण का त्यावेळी बाकी असं काय ऑप्शनच नसायचं, वाहतुकीचं खूप कमी ऑप्शन असायचे. तर ऑप्शन म्हणजे चालत जायचं, आणि त्यावेळी लोक खूप असे चालायचे. त्यांनी पण तेच असं ठरवलं की आता चालत जाऊ शकतो. तर त्यांनी एक टॉर्चचा बंदोबस्त केला आणि निघाला चालत, हातात एक काठी घेऊन निघाला. आता गावापर्यंत पोहोचायला ह्याला 2 रस्ते आहेत. एक म्हणजे जो वाहतुकीचा आपला मेन रस्ता असतो तसा, आणि एक होता जो जंगलाच्या आतून असं मधून जायचा, तो एक पायवाट सारखा असतं ना तशा टाइप मध्ये होता, आणि तो शॉर्टकट होता. त्याला त्या रस्त्याने गेलं तर गावापर्यंत पोहोचायला एक 2-3 किलोमीटर कमी लागायचे. तर ते त्यांनी लेट झाला होता, तर बोलला की त्याच रस्त्याने जाईल म्हणून, आणि त्या रस्त्याने निघाला तो. आता काळोख चालतोय तर काळोख होत आला होता, टॉर्च ऑन केली, चालतोय. आता थोडं पुढे जाऊन त्याला म्हणजे अर्धा रस्ता त्यांनी क्रॉस केला असेल, अर्ध्यापर्यंत पोहोचला असेल तो, तर त्याला त्याच्या टॉर्च च्या प्रकाशात त्याला काहीतरी चमकताना दिसलं. त्यांनी त्या साईडला टॉर्च मारली, बघतो तर ससा. तर ते कोकणात कसं की ससाची शिकार असं थोडं करायचे तेव्हा लोक, ठीक आहे. आणि ह्यानी बघितलं ससा, तर ह्याच्या मनात पण असा लोभ आला की यार पकडूया, घेऊन जाऊया. तर हा त्या दिशेने त्यांनी टॉर्च तिकडे फिरवला. आता प्रकाशामुळे तो ससा तिकडून पळायला लागला, जंगलाच्या आतमध्ये पळायला लागला, मेन वाटच्या सोडून. तर आता हा त्याचा पाठलाग करत करत हा पण जंगलाच्या आतल्या साईडला गेला, मेन रस्ता सोडून, वाट सोडून. तर जातोय, मागे पळतोय, ससाच्या मागे पळतोय. आणि थोड्या वेळाने झालं असं की ससा अचानक कुठेतरी गायब झाला. पाठलाग करता करता ससा गायब झाला. म्हणजे त्याला पण कळलं ना की कुठे गेला नक्की. आता एकतर काळोख झाला होता, ससा पळत नक्की झुडपात वगैरे कुठे शिरलाय, कोणत्या झाडीत घुसलाय, काहीच समजत नाही त्याला. तो शोधतोय आजूबाजूला, त्यांनी बघितलं कुठे काय हालचाल आहे, कुठे आवाज काय होतोय, काहीच नाही, एकदम शांतता होती, काहीच नाही. आता थोडा वेळ शोधलं त्यांनी, आणि मग त्यांनी आशा सोडली. बोलला गेला असेल आता, कुठे शोधणार, राहतोय, टाइम पण झालाय. तर तो मागे परत घरी जायला निघाला. पण जसा तो वळला ना, त्याला आवाज आला झाडीतून, असं म्हणजे पानं असे काहीतरी पळतंय अशा टाइप मध्ये, काहीतरी हलतंय, चालतंय, असा आवाज आला. त्यांनी मागे वळून बघितलं तर झाडीतून ससा असा परत निघाला आणि पळत होता. जसा प्रकाश तिकडे पडला तो पळायला लागला. तर परत हा पकडायच्या मागे पळाला, परत पळतोय, थोडा पुढे गेला, आणि परत तेच झालं की ससा काळोखात कुठेतरी असा गायब झाला.
आता ह्याने परत शोधायला लागला, शोधायला घेतलंय, बघत होता की कुठे गेलाय, कारण का मगाशी नंतर निघाला तर ह्याला वाटलं आता पण असं भेटेल कुठेतरी असेल, शोधतोय पण ह्यावेळी पण तसंच झालं त्याच्यासोबत की कुठूनच काहीच आवाज येत नाही काय. ह्याने 1-2 असे दगड मारून बघितले तर तिकडून निघेल किंवा काय, नाही, काहीच नाही झालं. मग बोलला यार ह्यावेळी गेलाच असेल, जाऊया आपण. जसा हा वळला ना, ह्यावेळी परत आवाज आला, पण ह्यावेळी त्याला असं 4-5 ठिकाणातून आवाज आला, 4-5 साईडने असा आवाज यायला लागला त्याला, इकडून तिकडून असं वेगवेगळ्या दिशेने आवाज यायला लागला. आता ह्यानी असं टॉर्च फिरवून बघितला तर ते झाडीतून ससे, म्हणजे जिथून आवाज येत होता ना तिथून ससे निघाले. आता एक नाही निघाला, जिथून आवाज येत होता तिथून एक असा निघाला आणि पळत सुटले ते खूप सारे. 4-5 तरी असतील असे, आणि पळत सुटले. तर आता हा खुश झाला की आता एक तरी भेटेलच आपल्याला ह्याच्यातला. ह्याला बाकी काहीच हे नव्हतं, भान नव्हतं. हा त्या ह्याच्यातच म्हणजे त्यांच्या मागे लागला परत सशांच्या, आणि पळतोय. आता ससे काय ससे गेले, पण ह्यानी एका सशाच्या मागे होता हा, त्याच्या मागे मागे पळतोय. झालं असं की पुढे जाऊन तो थांबला ससा एका ठिकाणी, आणि आता ह्यानी त्याच्या डोळ्यावर टॉर्च मारून ठेवली होती की तो हलणार नाही म्हणून तिकडून. तसाच तो पुढे गेला, सशाजवळ हळूहळू गेला आणि जोरात काठी उचलली हातातली आणि मारला त्याने सशा. अच्छा, आता झालं काय पाहिजे होतं की ससा मेला पाहिजे होता, राईट. पण त्यांनी टॉर्च मारलाय, उजेड तर दिसे की ससा मेलाच नाही. त्यांनी परत काठी उचलली आणि मारतो, दुसऱ्यांदा मारलं, तिसऱ्यांदा मारलं, मरतच नाही, तो मारत चाललाय. आणि एका पॉइंटला असं झालं की काठी तुटली, आणि काठी तुटली तर तो बघतोय की काठी तुटली, कशी काय तुटली, ससा का नाही मरतोय. तर त्यांनी परत बघितलं तर तिकडे दगड होता, ससा होताच नाही. आता त्यांनी मारल्यावर तर काहीतरी असायला पाहिजे की रक्त पडलंय, ऍटलिस्ट जर जखमी झाले तर. ससा गायब, तिकडे काहीच नाही. म्हणजे तो सशाच्या मागून आला, तो सशाला मारतोय, पण तिकडे होताच नाही ससा. शिट. असं तो तिकडे दगड होता, त्याच्यावर मारतोय तर तुटली ती काठी. आता तो हे सगळं त्याला म्हणजे तो गोंधळला पूर्णपणे की काय झालंय, काय घडतंय. ऑफकोर्स, म्हणजे आता तो एवढं आतमध्ये जंगलामध्ये आलाय, ठीक आहे, पाठलाग करत, ठीक आहे, आणि त्याला समोर ससा दिसतोय आणि तो त्याला मारतोय, ठीक आहे, आणि त्याला एंडला कळतंय की तो ससा नाहीच आहे, दगड आहे. म्हणजे ऍटलिस्ट असं पण नाही होत ना की आपल्याला भास होतो तर एवढा भास होतोय, असं नाही होत. तिथून त्याला फॉलो करतोय. तर तो गोंधळला होता पूर्ण, आणि त्याला सूचना की काय होतंय, काय घडतंय, आता काय करावं. तर तिकडेच बसला, आणि त्यांनी थोडा बसला गोंधळून, आणि नंतर ना आता ठीक आहे, झालं ते झालं, आता जाऊया घरी. तर याने बघायला की कुठे आलाय हा नक्की, त्या लक्षात आणायला पाहिजे म्हणून त्यांनी टॉर्च असा आजूबाजूला मारून बघितला. तर त्याला असं कळालं की तो त्याच्या गावाच्या बाहेर जी स्मशानभूमी आहे तिथे पोहोचलाय. स्मशानभूमी ह्याच्या बाजूलाच होती. असं एका साईडला, म्हणजे तो त्या साईडून निघाला आणि तो सशाच्या मागून त्यांच्याच गावातल्या स्मशानभूमीच्या इथे जाऊन पोहोचला. पाठलाग करत का सशाच्या मागे तो त्या ठिकाणी, ते पण रात्री काळोख झाला होता, शांतता होती, बाकी कुठेच आवाज होता. आता ते जेव्हा त्याला कळालं ना, तो हादरला, खूप घाबरला आणि शॉक मध्ये गेला तो, आणि तिकडेच बसला. त्याला कळत नाही काय घडतंय, काय झालंय त्याच्यासोबत, काहीच कळलं नाही त्याला. 2 मिनिटं तिथेच बसला, या हातातली टॉर्च पडली, सगळं असं एकदम शॉक होऊन बसला. त्याच्यानंतर काही वेळानंतर तो उठला, टॉर्च घेतली आणि पळत सुटला. त्याच्या घरी गेला तो, पळत घरी गेला, आणि खूप घाबरला होता. त्याच्या घरच्यांना पण असं झालं की काय झालं याच्यासोबत, कुठून पळत आलाय, काय झालंय, काहीच समजा. ते विचारतात त्याला, पण त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही. तो शॉक मध्ये आहे अजून पण. आणि त्याच्या म्हणजे कोणी काय विचारलं ना तर एकच त्याचं उत्तर, ससा.
हेच जे त्याने एक्सपिरियन्स केलं होतं त्याला सारखं दिसत होतं, त्याला सारखं असं वाटत होतं की अजून पण तो त्या ह्याच्यातच आहे. अच्छा, ससा नुसतं तेच बोलत होतं, शॉक मध्ये, पूर्णपणे शॉक मध्ये. एका साईडला बसलं, कोणाशी बोललं नाही, काय नाही, काहीच बोलत नाही, हसत नाही, काहीच नाही. विचारतात लोक आणि असं. आता ह्याच्या घरच्यांनी चिंता, घाबरले, ह्याच्या घरचे पण घाबरले. तर आता त्यावेळी डॉक्टर वगैरे काय नसायचं, तर मोस्टली लोक वैद्य वगैरे, आता असं तेव्हा वैद्यच असायचे त्या टाईपचे, किंवा असं ह्याच्यातलं देवळातलं वगैरे कोण असेल तर ते त्या गोष्टी. वैद्यांना बोलला, त्यांनी याला बघितलं, तर त्यांनी विचारलं की नक्की काय, कुठे गेला होता, कसं आला काय. तर ह्यांना पण माहित नव्हतं ऍक्च्युअली काय, पण त्यांनी सांगितलं असं गेले होते, तर तिथून येतं ना असं असं झालं, पळत आले डायरेक्ट, काहीच बोलत नाही तेव्हापासून वगैरे. तर त्यांनी सांगितलं हे मला काही साधं हे नाही वाटत आहे, साधा प्रकार नाही वाटत आहे, हे काहीतरी वेगळं आहे. अच्छा, म्हणजे तेच भूताचा प्रकार, म्हणजे काहीतरी वेगळं यांनी एक्सपिरियन्स केलंय असं त्यांना ते बोलले. ते हे पण बोलले की हे त्यांना जे ससा बोलत होता तो, काही विचारलं तर त्याच्यावरून त्यांनी असा अंदाज मांडला की हे कदाचित चाळेगत असू शकतं असं. तर तसं झालं, आणि त्याच्यावर त्यांच्याकडे जर काही इलाज नव्हता असं काय, मग आता घरच्यांनी काय काय केलं असेल बाकी जे करायचं तेव्हा, तसं सगळं काही. आणि नंतर 2-3 आठवडे त्याला लागले असं थोडं, त्याच्यानंतर 2-3 आठवड्यांनी तो असं थोडं त्यातून नॉर्मल व्हायला लागला, की थोडंसं आता काही रिस्पॉन्स तरी देतोय थोडा ऍटलिस्ट. पण तो अजून पण प्रॉपरली असं बोलत होता. नंतर जेव्हा तो सगळं रिकवर झाला काय, तेव्हा त्यांनी सगळं असं सांगितलं की असं असं त्याच्यासोबत झालं होतं. तर हा एक किस्सा होता जो मला असा खूप असा एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग वाटला होता, जे चाळेगत प्रकार आहे त्याला घेऊन. म्हणजे झालं असं की तो सशाच्या मागे गेला, तेव्हा ससा तर नाही भेटला, पण घरी जाताना तो ती चाळेगत जी आहे त्याच्या मागून गेली. तर असा एक किस्सा ऐकला होता मी. आणि असे बरेच किस्से होतात. मी असं स्वतःहून हा वाला एक्सपिरियन्स नाही केलाय, पण बरेच गावातले लोक मासे मारायला वगैरे जातात, किंवा काही रात्रीच्या वेळी पकडायला ऐकलंय. ठीक आहे, मोस्टली मासे मारायला की ते लोक जातात, सो त्यांना असं लाईक जिकडे मासे भेटणारच नसतील तिकडे त्यांना खूप मासे दिसतात. करेक्ट असंच होतं की ज्या कामात जे आपण करायला जातोय ना, किंवा आपल्याला काही आवडतंय, तर ते असं वाटतं की आपल्या समोरच आहे, आपल्या इकडेच आहे, पण तिकडे ऍक्च्युअली काही नसतं. पण तेव्हा त्यांना बिलकुल जाणवत नाही असं वाटतं खरंच आपण म्हणजे मासे पकडतोय, किंवा आपल्याला समोर ससा आहे, असं एकदम खरोखर वाटतं ते. राईट. आणि म्हणजे पूर्वी असं होतं की असं खूप जास्त काही भेटायला लागलं ना तरी लोक सोडून त्यांना असं वाटायचं की अरे चाळेगतच असं असेल. गावातले लोक असतील ना, ज्यांना माहिती आहे ह्या प्रकार, तर त्यांना कळतं की हे काहीतरी विचित्र आहे, ते लोक तसं सोडून देतात आणि येतात, रिटर्न येतात, त्याच्यात नाही जात. पण जर असं कोण नवखा असेल, किंवा कधी असे मुंबईतले लोक गेले असतील, तर त्यांना लगेच असं कळत नाही, की ज्यांनी ऐकलं नसेल तर ते लोक त्याच्यात अडकतात, त्यांना एक्सपिरियन्स होतो हा. आणि असे चाळेगतचे बरेच किस्से ऐकले की त्यांना जाणवले, काय काय लोकांनी त्यात अडकले पण आहेत, आणि काय काय लोकांना फक्त एक्सपिरियन्स आलं की त्यांच्यासोबत असं झालं, पण ते त्यात अडकले नाही, असे पण किस्से आहेत बरेच. यस, अडकलं तर मग ती तुमच्या मागून येणार, त्याचा इफेक्ट होतो काहीतरी असा. यस, इफेक्ट लाईक मेंटल हेल्थ खराब होते, तुमच्या राईट, मानसिक थोडा त्रास होतो. राईट. आणि जे त्यांनी तिकडे एक्सपिरियन्स केलंय ते तुम्हाला सारखं ते जाणवत राहतं की ती गोष्ट तुझ्या समोरच आहे असं.